मी का उभा राहिलो त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. बाळा तू किती शिकणार आहे बाळा? 11वीला 11वीला आहे बघा. आता 11वीला आहे. काही मध्ये आहेत पोरं ग्रॅज्युएट झाल्यात, इंजिनियर झाल्यात, डॉक्टर झाल्यात, झाले का नाही? तर काही जे झालेले विद्यार्थी शिकलेले आहेत त्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना आज नोकऱ्या नाहीत. सरकारामध्ये पूर्वी नोकऱ्या होत्या का नव्हत्या आपल्या काळात दादा? पूर्वी होत्या नोकऱ्या, सरकारीमध्ये नोकऱ्या होत्या. त्या नोकऱ्या सगळ्या गायब केल्या. कुठं गेल्या ते त्यांनाच माहीत. नोकऱ्या आता मिळतच नाहीत. नोकऱ्या आता काय सरकारी मिळतच नाहीत. तर ते जे खाजगीकरण केले नोकऱ्याचं ते सगळं बंद करायचं. बरोबर. आता हा मुलगा जर शिकला, ह्या मुलाला शिकल्यानंतर हा कुठंतरी पुढं खाजगी शिक्षण संस्थेत शिकणार. त्याला पैसे पण तिथं जाणार. त्याच्यानंतर ह्याचं काय जाणार ह्याचं दादा? शिक्षण झालं तर ह्याचे पैसे पण जाणार. आणि इकडे गेलं तर इकडं नोकरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये करावं लागेल. ठेकेदारीमध्ये नोकरी आणि इकडे पैसे पण गेले. आता लाज एखादा तो पोरगा कुठं नोकरी नाही म्हणल्यानंतर कुठेतरी मुंबईला जाणार. हे मुंबईला जातो, तिकडे काहीतरी काम करणार. तर हे होऊ नये. सगळ्या पोरांना जे गावातले समजा 10 पोरं शिकले तर त्यात 2 तरी पोरांना काहीतरी नोकरी मिळायला पाहिजे, काहीतरी व्यवसाय मिळायला पाहिजे. बरोबर. आणि हे नसल्यामुळे काय झाले, पोरं दारू पिवायला टेन्शन आलं. दारू प्यायला लागलं घरात मारामारी. ताई तुझा मालक पितो का दादू? नाही पित ना. बघ चांगली गोष्ट आहे. मग तुझ्या घरात किती सुख असेल का नाही? तर बरेच पोरं दारू पितात, घरामध्ये भांडणं करतात आणि वैतागल्यामुळे होतात. म्हणून दारूचे जे आहे ना स्रोत मध्ये जिथे दारू केली जाते ते दारू बंद करायची. पूर्ण कोणाला प्यायला द्यायचीच नाही दारू. आणि मग असं झालं तर आपल्या देशाचं कल्याण होईल. खाजगीकरण बंद करायचं, ठेकेदारी बंद करायची. ह्यासाठी मी उभा राहिलोय. मी तुमचा रस्ता बांधण्यासाठी उभा राहिलो नाही. मी तुमच्या बाकीचं काही करण्यासाठी उभा राहिलो नाही. कारण रस्ते झाले, धरणं झाली, सगळं झाले. आता राहिले माणसामध्ये दुरावा निर्माण झालाय. तो दुरावा काढण्यासाठी, निर्व्यसनी पोरांना बनवण्यासाठी आणि ह्या विद्यार्थ्यांचं जे आता नुकसान होतंय ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पदवीपर्यंत शिक्षण मोफत द्यायचं म्हणून मी उभा राहिलो. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही मला मुलाखत दिली, माझं ऐकून घेतलं एवढ्या कामामध्ये, म्हणून मी तुमचा आभारी आहे. आणि नाही पाणी नको ताई, धन्यवाद. आणि हे माझं पत्रक आहे, तुम्हाला घ्या, सगळ्यांना सांगा. माझं चिन्ह आहे गॅस शेगडी, अपक्ष उमेदवार आहे आणि चिन्ह आहे गॅस शेगडी. म्हणून मी ह्या ठिकाणी उभा आहे. मी देण्याचा आहे. ठीक आहे. आपल्या पोरांना नाही ना शिक्षण, नाही ना काय नोकरी नाही, कुठं काय नाही ना. खरं आहे का नाही हे? बरोबर आहे दादा, खरं आहे का नाही? आपल्या बोला तुम्ही बोला की. नाही नोकरी नाहीच नाही आपल्या पोरांना. अजून काय नाही? शिक्षण मोफत मिळते का? नाही ना भेटत. आपल्याला एवढं खर्च करायला येतं का नाही? शेती विकायची का बघ. तर ह्यासाठी मी उभा राहिलो की सगळ्यांना शिक्षण मोफत द्यायचं. ते कोणी द्यायचं? सरकारने द्यायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर सरकारने त्या पोरांना द्या, आता बंद केल्यात नोकऱ्या, त्या पण त्यांना द्यायच्या. पोरांना नोकऱ्या द्यायच्या. मग 10 गावातले असतील लोक तर त्यात 2 लागायला पाहिजेत. 2 असतील तर त्यांना तुम्ही थोडं सहकार्य करून त्याला व्यवसाय करायचा, मार्गदर्शन करा. मग आणि दारू मिळालीच नाही तर कुठले पेणार ते? मग घरात दारूबंदी पाहिजे. बरोबर का नाही? आणि म्हणून मी उभा राहिलो. औषध घेत आणले मी, फक्त निवडून द्या. मग तुम्ही मग आल्यानंतर आता 12-13 हजार रुपये भरले पोराला. 11वीला भरले. 11वीला भरले. ते पैसे परत मिळाले का? परत काय बघा. म्हणून मोफत शिक्षण. काम काय करता तुम्ही? आता शेतीच दुसरं बघा. एवढं उत्पन्न आहे का तुम्हाला? नाही ना. आणि पैसे बात पडला तर काही नियम तिथेच गेले. ऐका, सगळं बघा तुम्ही, सगळं वास्तविक आहे का? आणि पोरांना मग कुठून भरायचं, कर्ज काढायचं का? तर ह्या गोष्टी सगळ्या घडल्या. हा माझं चिन्ह आहे. मी सगळ्या मतदाराला, सगळ्यांना भेटतोय मी. बरोबर. आणि मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला पोरांना, तुझं काय मत आहे? मोफत शिक्षण तुला पाहिजे का नको? बापाचा पैसा गेला पाहिजे शेती विकून? खरं सांगायचं पाहिजे. काय पाहिजे? मग हे सांगतो, मोफत शिक्षण पाहिजे का नाही सगळ्या तरुणाला? खाजगी शिक्षण पाहिजे का तुम्हाला? नको. खाजगी शिक्षणामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप तर देतात का? नाही देत. ती स्कॉलरशिप पण असेच जाते. आणि मग फसवी वगैरे नाही काही. आणि मग फसवी वगैरे आहे. आणि म्हणून उभा राहिलो दादा. ठीक आहे.